कमी नाही. आपण एकट्या मराठीची 5 ते 6 राज्य एवढी ताकद आहे, एकट्या मराठीची. म्हणून आपल्याला थोडा त्रास झाला तर लोक टेम्पो ट्रक आणि कॅन्टर भरून भाकऱ्या पाठवायला लागले मुंबईला. त्याच्यामुळं तुम्ही ग्राउंडवर जा. मला माहिती आहे तुम्हाला माया आहे म्हणून एखाद्या तुम्ही तसं करत घ्याल, पण न्यायालयाच्या सगळ्या नियमाचं पालन करायचंय हे समजून घ्या. आणि मुंबईकराला त्रास होता कामा नाही हे पण समजून घ्या. तुम्ही काय लय लांब गेले का? ग्राउंडवर गाड्या लावायचं तर ग्राउंडवर झोपायचं, नसताच मैदानला यायचं. किती तुम्ही शांत राहा, एवढंच माझं म्हणणं आहे. तुम्ही शांत राहा आणि ज्यांना ऐकायचंच नाही ना तो गावाकडे गेला तरी चाल. काय मी बघतो कसं आरक्षण द्यायचं माया जाते. मी मेलो तरी इथून उठत नाही. ज्याला यायचं त्याला येऊ दे, सरकार येऊ दे, गोळ्या घेऊन येऊ दे, बंदूक घेऊन येऊ दे, त्याला काय घेऊन यायचं घेऊन दे. मी बाजार मारायला तयार आहे तुमच्यासाठी. फक्त तुम्हाला सांगितलं तेवढं तुम्ही करा. आजपासून पुन्हा तुम्हाला आता शेवटची विनंती, इतक्या स्पीडने गाड्या काढून ग्राउंडला नेऊन लावा की मराठ्याचा गर्व वाटला पाहिजे. मराठ्याला त्या पोरा असा होता असे. तिथं पुढे जवळच आझाद मैदानाच्या बाजूला पुढं मला माहित नाही कॉर्नरच क्रॉस नाव असे ठेवते बदगे जाऊन एवढं कॉर्नर म्हणते, एवढं क्रॉस म्हणते, एवढं काही म्हणते. हात लावून नाव दिला आहे ना त्यांच्यात आहे ना. जर क्रॉस मैदान आहे कुठंतरी तिथं गाड्या नेऊन लावून झोपा. जिथं जिथं मैदान असतील तिथं लावा. कमी पडलं तर सरकार आणि पोलीस म्हणले की आम्ही आणखी मैदान उघडं करून देतो. मग आता तुम्ही गपचीप मला उद्या ऐकायला सुद्धा नाही आलं पाहिजे. आज रात्री तर उद्या नाही तर बाबा मी पोराची टीम पाठवीन आणि तो बापाला नाही गावाकडे फोन करून या दलिंदरला तिकडे घेऊन जा म्हणून हे पक्षाची अवलादी हे ध्यानात ठेव. म्हणून आता सगळ्यांनी ग्राउंडवर जाऊन झोपा. कोणीही रोडवर गाड्या ठेवू नका. मला जात जिंकायची, तुमच्यामुळं माझी जात हारू नये. त्याच्या पुढे तुम्हाला आता बोलत नाही. कोण म्हणलं? मी सांगितलं तुम्हाला न्याय देवता. मी तुम्हाला अंतर्वेळेत होतो 10 दिवसापूर्वी. गरिबांचा आधार न्याय देवता. सरकारने न्याय नाही दिल्यावर न्याय देवता न्याय देईल. तसं न्याय देवता आम्हाला न्याय देणार. न्याय देवतेचं बाहेर राहणार मुंबईच्या बाहेर गाड्या असं म्हणू शकत नाही का? तुम्ही या पण शांततेत गाड्या लावा. तुम्ही शांततेत तिथं बसा. हे न्यायदेवता म्हणू शकता. आपण न्यायदेवता म्हणू शकत नाही. न्यायदेवता आम्हाला न्याय देणार, पण मी ऑर्डर बघितली नाही त्याच्यामुळे मी काय बोलू शकत नाही. पण नियमाचं पालन होणार. तुमच्याशी वकील चर्चा केली. 48 तासाची मुदत दिलेली आहे. जेणेकरून हे रस्त्यावरची सगळी गर्दी आहे, गाड्या नाहीत, ही सगळी आंदोलक आहेत. ती आंदोलक रस्त्यात उभे राहत आहेत आणि इथे थांबतायत. त्यामुळे वाहतुकीला या सगळ्या गोष्टीला अडचण होते. आणि उद्या परत 3-4 वाजता सुनावणी आहे या मुद्द्यावर. बर, मला नाही माहित. मी आता ते पोरांना सांगायसाठी पाणी पिऊन उठलोय. ते बघा, तुम्ही तरी किमान 10-12 जण असेल. तुम्ही आपला शकल बघितलेला. मला म्हणजे 4 रात्री 4 दिवस उपोषण किती हालाकी.
तुम्हीच लोक आहेत की पत्रकारितेच्या पलीकडे जाऊन हातारातून उठवणारे लोक आहेत. तरी मी लोकांना सांगण्यासाठी उठलो की शांत राहा, न्याय देवता न्याय करल. हे सुद्धा पोरं रस्त्यावरचे ग्राउंडवर झोपतील, ग्राउंडवर राहतील, शांततेत सगळं करतील. आम्ही न्यायालयाचे नियमाचं सगळं पालन करू आणि त्यांनाही सांगतो तुम्ही पण पालन करा. प्रशासन आणि सरकार पातळीवरून काही संवाद होतोय का? तुमच्याशी काही भेटण्यासाठी कोणी येतंय का? बैठका सतत चालू आहेत सरकारकडनं, तुमच्याशी काही संवाद करतोय का? काय चालू आहे ते तुम्हाला सांगता येईल का सरकारकडून? मी फक्त तुमच्याकडून ऐकतो बैठका रात्रंदिवस सुरू आहेत म्हणून.